एकंदरीत लग्नाची व्यवस्था बरी केली या ही मंडळींनी. अगं माझं सोनू काय चांगलं दिसतंय ग, लय गोड दिसतंय. काळात तीट लावला का त्याला? लय मोठा लावलाय. चला नवरा मुलगा आलेला आहे, नवरी मुलीला बोलवा. ए बडजी, तू आता पत्तर किती लग्न लावले रे? हा भरपूर लावले. हा किती लावलेत? अहो माझ्या 4 पिढ्या ह्याच्यातच गेल्या. तुझ्या 4 पिढ्यात कुणी गाढवाचं लगीन लावलंय का? नाही बुवा. नाही ना. मग माझं लेकरू गाढावे मंगलाष्टका त्याला समज त्याला अशा म्हणायच्या. अलग का ध्यानात नाही? कसं आहे, या बडजीचा आवाज आपलं लेकरू ओरडल्यावर जसा येतो तसाची. म्हणून याच्या खानदानीची माहिती घेतली म्या. काय बोलतोय उगत भटजी बुवा, एकदाच घे बर लवकर उरकून. ही लोक म्हणजे खऊ खोबरं खट्ट्याळ गिराय खाईन घालीत. हा चलू राग पटकन. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकं मडं चिंतामणि केवलं शुभलग्नं सावधान सीतारामवती दिसेत जगती चंद्राप्रती रोहिणी सावित्री पति सत्यवान जणुती नारायणा लक्ष्मी शुभमंगल सावधान. अगा बाबो, माझ्या लेकराचं हे काय झालं? अरे सावळ्या, इंद्राच्या शापामुळे या गंधर्वाचं गाढव झालं. चित्रसेना, देव आणि ऋषींच्या समोर तू रंभेचा हात धरलास. एक मानव देवांचा अपमान करून निघून गेला. देवलोकीच्या या अपमानाला तूच जबाबदार आहेस. मी तुला शाप देत आहे. जा भूलोकी गाढव होऊन राहा. देवाधिदेवा क्षमा करा, मला क्षमा करा. अहो इतका कठोर शाप देऊ नका हो मला. क्षमा करा, क्षमा करा. देवेंद्र, चित्रसेनाची चूक झाली हे अगदी खरंय. संतापाच्या भरामध्ये तू त्याला शापही दिलास. तुझी शापवाणी कधी खोटी ठरत नाही हेही मला माहिती आहे. पण देवेंद्रा, मी हेही जाणतो की चित्रसेन गंधर्वावर तुझं खूप खूप प्रेम आहे, अगदी पुत्रवत प्रेम आहे. तेव्हा तू त्याला क्षमा करावीस आणि उशाप द्यावास. देवेंद्रा, त्याला उशाप दे, उशाप दे त्याला. चित्रसेना, मी तुला उशाप देत आहे. मृत्यूलोकी मिथुल्ला नगरीचा राजा सत्यवर्मा ह्याची कन्या सत्यवती तिच्याशी जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. पण ह्या राजकुमारीशी माझं लग्न झालं आणि परत मी गंधर्व झालो. तरीच म्हणलं तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. तोच ना रे इंद्राच्या दरबारात रंभेचा हात गपकन धरला होता. वडील वडील लईच रंगेल बाद. चुकलं माझं. याच्यावर लक्ष ठेव. बाईचा हात धरितो. अरे वा वा वा. ए बडजी, अरे बाबा एकाच दक्षिणेत या दोघांचंही घे उरकून. सध्या झाला असणार आहे मोकळा. आता कुठं हिंडत बसायचं नाही. अजिबात नाही. मंडळी, तुम्ही या लग्नाला आलात, लई आनंद झाला. पण आता जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही बरं. मजबूत हाणायचं. काही काही जण वराडी तेवढ्यासाठीच आणलेले आहेत आम्ही. तुम्ही पण हायगाई करू नका. माझ्या बापाचं काय जाणार आहे? जाणार आहे तर हिच्या बापाच जाणार आहे. आणि बघा, काय प्रेझेंट फिजेंट आणला असते ना तर माझ्या ताब्यात द्या बरं. चुकून गंगीच्या हातात द्या. ए फोटो वाल्या, फोटो काढणारे.